नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी अर्णवला विचारते की तू गेला होतास तिला भेटायला. तेव्हा मग अर्णव म्हणतो की आउट ऑफ क्युरिओसिटी, काय आहे ना की ती माझी स्टाफ मेंबर आहे, त्यामुळे तिला भेटायला जाणं हे माझं कर्तव्य होतं, म्हणूनच मी तिला भेटायला गेलो होतो. त्यावेळेला मग आता लगेच आजी विचारते की मग आज पण जाशील का. त्यावेळेला तो रागाने तिच्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो की कशाला. तेव्हा मग आता लगेच अंजली म्हणते की अरे आज पण जाशील, हे ती या अर्थाने म्हणते की फॉलोअपसाठी. फॉलोअप तर घेतलंच पाहिजे ना, तिला बरं वाटतंय की नाही हे तर आपल्याला बघायला पाहिजे. आफ्टर ऑल ती आपल्या स्टाफची मेंबर आहे, तर मग आपल्याला जाऊन बघितलंच पाहिजे, हो की नाही. तेव्हा मग आता आजी म्हणते की बापरे, म्हणजे आजही त्याला गेलंच पाहिजे बरोबर ना अंजली. तेव्हा अंजली म्हणते की हो अगं आजी, तू काळजी नको करूस, जाईल तो. मग आता लगेच पुढे आजी म्हणते की हे बघ अर्णव, जर आज तू जाणारच असशील ना, तर मग आज जो हा हळदीचा लेप आहे ना तो घेऊन जा. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की कशासाठी, हे कशासाठी आहे. तेव्हा मग आता आजी म्हणते अरे तिला बरं वाटण्यासाठी, तिची तब्येत खराब आहे ना, म्हणजे पाय वगैरे दुखतोय ना, जर हा लेप लावला तर तिला बरं वाटेल रे, म्हणून त्याच्यासाठीच मी हा लेप देतोय. त्यावेळेला आता तो म्हणतो की आजी बस हां, हे मी अजिबात काही लेप वगैरे घेऊन जाणार नाही आहे, आणि मी तिथे जाईनच की नाही हेही मला माहिती नाही आहे. त्यावेळेला मग आता आजी म्हणते की अरे अर्णव बाळा, असं करू नकोस रे, तिकडे जा ना. खरं तर मी किती मेहनतीने तिच्यासाठी हा लेप बनवला होता, तिला बरं वाटेल म्हणून. तेव्हा मग आता अंजली म्हणते की अरे हो, निदान आजीची मेहनत वाया जायला नको याच्यासाठी तरी हा लेप देऊन जा, म्हणजे कसं आहे ना की तिलाही बरं वाटेल रे आणि आजीलाही बरं वाटेल. त्यावेळेला अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, मी निघतो, मला ऑफिसला जायला उशीर होतो आहे. त्यावेळेला मग अर्णवला आजी म्हणते की बरं, अरे हा तू लेप विसरला चिंटू, हा लेप घेऊन जा. मग नंतर आजीला तो म्हणतो की अच्छा आजी, म्हणजे ना तुला या लेपची पडली आहे, परंतु तुझा नातू उपाशी चालला याचं तुला काहीच नाही आहे ना. तेव्हा ती म्हणते की अच्छा हो का, अरे एक मिनिट थांब अनिता, अगं चिंटूसाठी डबा घेऊन ये. तेव्हा मग तो विचारतो की काय, अनिता सुट्टीवर होती ना. तेव्हा मग आता आजी म्हणते की अरे सुट्टीवर होती ती, परंतु एकच दिवस, होळीचा एकच दिवस तिला सुट्टी होती, नंतर तिला सुट्टी नाही आहे, असं आता तो म्हणतो. आणि नंतर मग आता आजीला तो म्हणतो की नको, मला डबा वगैरे काही नको, असं म्हणून आता तो तिकडून निघून जात असतो. आजी म्हणते की चिंटू, तसंही ईश्वरीकडे तू गेलास ना, तर ती तुला काहीतरी खायला देईलच, मला पण दिले होते मस्त पोहे, असं म्हणून आता तिथून तो पुन्हा निघून जातो. आणि आजी हसायला लागते. आजी म्हणते की चला एकदाच आपलं काम फत्ते झाले, आणि तुला माहिती आहे अंजली, यंदाचा आजी आणि नातीचा बेस्ट पुरस्कार आपल्या दोघींनाच मिळणार आहे, असं म्हणून आता त्या दोघीजणीही एकमेकींना टाळ्या देतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव ऑफिसमध्ये आलेला असतो, आणि त्याच्या मागे मागे आता लावण्य असते, आणि लावण्य म्हणते की नो यार, यावेळेला आपल्याला यशच्या क्लायंटचा मेल आला आहे, आणि यशमध्ये आपले जे ॲडव्हर्टाईजमेंट आहेत ते कुठे कुठे शोकेस होणार आहेत हे सगळे आपल्याला मेल केलेत. तेव्हा तो म्हणतो की दॅट्स ग्रेट, त्याचा मेल मला पाठव. आणि त्याचं लक्ष हे समोरच्या टेबलकडे जातं जिथे ईश्वरीची चेअर असते. ईश्वरी ज्या ठिकाणी बसते तिथे त्याचं लक्ष जातं, आणि त्याच वेळेला त्याच्या लक्षात येतं की हे सगळं जे काही चाललं आहे ते ईश्वरी तिथे नसल्याने, आणि म्हणूनच त्याला तिची खूप कमी भासत असते. जेव्हा त्याला आठवतं की तो लावण्याला म्हणालेला असतो की इथलं जे सगळं सामान आहे ना ते या बॉक्समध्ये पॅक कर, परंतु ही गणपतीची मूर्ती उचलू नकोस. त्यावेळेला लावण्य विचारते की वॉट, का यार असं का. त्यावेळेला तो म्हणालेला असतो की ही गणपतीची मूर्ती इथे ठेव अशासाठी की त्या मिस इंदोरला पण कळलं पाहिजे की तिचा हा देव पण काहीच करू शकला नाही तिच्यासाठी, असं म्हणून आता अर्णव हा त्याच्यावरती चिडलेला असतो. मात्र त्याला त्याच गोष्टीचा पश्चाताप होत असतो की मी इतकं सगळं वागलो आहे, खूप चुकीचं वागलो आहे, हे सगळं त्याला आठवत असतं. नंतर मग लावण्य त्याला म्हणते की यार एनी प्रॉब्लेम, काय झालं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की नो, नॉट ॲट ऑल, असं म्हणून तो तिकडून आता आतमध्ये निघून जातो. आणि नंतर इथे लावण्याच्या त्या खुर्चीकडे बघून लक्षात आलेलं असतं की ईश्वरी तिथे नाही, तिची कमी अर्णवला भासत आहे, आणि म्हणूनच तो या सगळ्या गोष्टींमध्ये तिच्याकडे बघत होता, तिच्या चेहऱ्याकडे बघत होता, आणि लावण्याला मात्र त्या गोष्टीचा खूप राग येत असतो. तर दुसरीकडे ईश्वरी ऑफिसमध्ये नाही म्हणून वैतागलेली असते. ती स्वतःशीच म्हणते की आता मी ऑफिसमध्ये असते तर एखाद्या मीटिंगची वगैरे तयारी करत असते, पण इथे घरी बसून काय, नुसती बसून बसून नुसती बोर झाली मी, काहीच काम नाही काय नाही. त्यावेळेला मग आता इथे नम्रता येते आणि म्हणते की अगं इशू, आता ऑफिसला नाही आहेस ना तू, मग कशाला त्या गोष्टीचा विचार करतेस, चल जाऊ दे आता. तेव्हा मग नम्रताला ती म्हणते की ताई, मला घरी बसून ना कंटाळा आला आहे, मला असं वाटतं आहे ना मी एकदम निकम्मी आहे, काहीच प्रकारचं काम नाही आहे माझ्याकडे.
तेव्हा मग ती म्हणते की अगं तू आजारी आहेस ना, मग नको ना कामाचा वगैरे विचार करूस, जाऊ दे ना सगळं आणि चल पटकनी जेवून घे बघू, लवकर लवकर जेवून घ्यायचं आहे, तुला गोळ्या पण घ्यायच्यात ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की नको ताई, त्या गोळ्या खाऊन खाऊनच माझ्या तोंडाची चव बिघडली, आता मला जेवावंसंही वाटत नाही आहे, नको मला. त्यावेळेला ती नम्रता समजवत असताना इशू ऐकत नाही. तेवढ्यात राकेश येतो. राकेश म्हणतो की नाही ईश्वरीजी, असं ना काही चालणार नाही बरं का, अजिबात असं करायचं नाही, जेवणाला अजिबात नाही म्हणायचं नाही. अहो तुम्हाला लवकर कवर व्हायचं आहे ना, मग प्लीज असं करू नका, तुम्हाला जेवावं तर लागणारच आहे, असं तो तिच्यावरती आता ओरडतो. त्यावेळेला मग आता नम्रता बघते आणि म्हणते की बरं झालं राकेशजी तुम्ही आलात, बघा ना ही माझं ऐकतच नाही आहे, हिला सांगते की जेवून घे पटकन, गोळ्या घ्यायच्यात तुला, परंतु ती ऐकतच नाही आहे माझं. आता मग ईश्वरी म्हणते की थांबा तुम्ही प्लीज, मला असं फोर्स करू नका. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्णव हा त्याच्या डे रुटीनला लागलेला असतो. एक मुलगा येतो रोहित नावाचा, ज्याला लावण्याने अपॉइंट केलेलं असतं. तो येतो आणि म्हणतो की सर आज दुपारी 12 वाजता तुमची मीटिंग आहे मेहता अँड सन्स बरोबर, त्याच्यानंतर मग दुपारनंतर सेकंड हाफला तुमची आणखी एक मीटिंग आहे, ती पण महत्त्वाची आहे. त्यावेळेला मग आता साधारणतः या मीटिंगचे जे काही टाईम्स आहेत ते आपण त्यांना मेल केलेले आहेत सर. त्याच वेळेला आता अर्णव म्हणतो की हुईश ही, कोण आहे हा. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की ॲक्च्युली सर मला वाटलं की तुम्हाला लावण्या मॅडमने सांगितलं असेल माझ्याबद्दल. ॲक्च्युली सर मी रोहित आहे, तुमच्यासाठी मी इथे नवीन PO म्हणून मॅडमने मला अपॉइंट केलेलं आहे. असं म्हटल्यावर आता इथे लावण्या ही गालातल्या गालात हसते, ती खुश असते, कारण अजूनही अर्णव तिला काही बोललेला नसतो. त्यानंतर मग आता अर्णव म्हणतो की हे कोणी डिसाईड केलं लावण्या, मी सांगितलं होतं का कोणाला अपॉइंट करायला. तेव्हा लावण्या म्हणते की आय थिंक सो, काय ना की ईश्वरी ही अजूनही लवकर बरी होईल असे वाटत नाही, आणि तोपर्यंत आपण आपलं काम तर थांबवू शकत नाही ना. ऑन द अदर हँड हा जो रोहित आहे ना, त्याने टॉप इन्स्टिट्यूट ऑफ द सेक्रेटरीमधून त्याने सेक्रेटरियल कोर्स पास केला आहे, त्यामुळे ही इज अ बेस्ट, काय ना कुठल्याही कामाची कमी वाचणार नाही. आणि अशा अनस्किल्ड PA असा स्किल्ड PA चांगला ना, ज्याच्याकडे खूप नॉलेज देखील आहे आणि जो काम आपलं अगदी व्यवस्थित करू शकतो, अगदी प्रोफेशनली. अशा अनप्रोफेशनल माणसांची आता ऑफिसमध्ये आपल्या काय गरज आहे, हे सगळं ती त्या ईश्वरीला उद्देशून बोलत असते. त्यावेळेला मग आता ईश्वरी इथे आता काहीच कामाची नाही, आपण यालाच अपॉइंट करूया असं ती म्हणते. त्याच वेळेला आता तो भडकतो आणि म्हणतो की एक मिनिट लावण्या, आय एम द बॉस हिअर, आणि मला असं वाटतंय की मिस ईश्वरीची रिप्लेसमेंट कोणीच असू शकत नाही, तिला कोणीही रिप्लेस करू शकत नाही. मग असं बोलल्यामुळे तिची बोलतीच बंद झालेली असते. तर त्यावेळेला आता लगेच ती म्हणते की बरं ठीक आहे यार, तुझं असं म्हणणं असेल तर ठीक आहे, मी रोहितला दुसऱ्या कुठल्या तरी स्टाफमध्ये काहीतरी काम मिळते का ते मी बघते, दुसरीकडे त्याला मी अपॉइंट करते. त्याच वेळेला आता इथे ती तिथून गपचूप निघून जाते. लावण्याला तो एकही शब्द बोलत नाही आणि लावण्या रोहितला चल रोहित असं म्हणून तिकडून घेऊन जाते. आणि लावण्याला या सगळ्याचा खूप राग आलेला असतो, कारण ईश्वरीची जागा अर्णव कोणालाही देऊ शकत नसतो याचं तिला राग येत असतो. आणि त्यानंतर अर्णव हे असं सगळं काय वागतोय याचं त्यालाच कळत नसतं की तो कशाप्रकारे हे सगळं वागतोय, आणि तो तिथेच शांत बसून असतो. त्याचं वागणं त्याला सरप्रायझिंग करणार असतं. आणि मग राकेश इथे आलेला असतो. राकेश म्हणतो की चला ईश्वरीजी बस झालंय, आता तुम्हाला जेवावं लागेल. मग ईश्वरी नकार देत असते. तेव्हा राकेश म्हणतो की बघूया कशा जेवत नाही आहेत त्या. नम्रताच्या हातून तो ताट घेतो आणि म्हणतो की नम्रताजी इथे द्या मला ताट, मी बघतो कशा खात नाही आहेत त्या. तेव्हा मग तो तिला समजावत म्हणतो की असं कसं चालेल तुमचं, जर तुम्ही खाल्लं नाही तुम्ही गोळ्या कशा घेणार आणि तुम्ही बऱ्या कशा होणार, तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायचं ना, तुम्हाला असं इथे बसून नाही राहायचं आहे, मग तुम्हाला लवकर हे सगळं संपवावं लागेल, चला लवकर, मी सांगतोय म्हणून खाऊन घ्यायचे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं कालच की मी आता तुमच्याकडे पूर्ण लक्ष देणार आहे, सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणार, त्यामुळे आता तुम्ही मला काही दुसरं एक्सक्यूज देऊच नका, लक्षात घ्या तुम्हाला हे सगळं खावंच लागणार आहे. तेव्हा इशू म्हणते की प्लीज नको ना, माझ्या तोंडाची चव अगदी बिघडून गेलेली आहे, त्या गोळ्यांनी मला खूप त्रास होतो आहे, त्यामुळे मला नको आहे खायला. तेव्हा मग आता तो म्हणतो की नाही चला तुम्हाला खावंच लागेल, मी आता ना काहीच ऐकून घेणार नाही, नाही म्हणजे नाही, माझं तुम्हाला ऐकावं लागेलच, असं तो तिच्यावरती आता ओरडतो आणि म्हणतो की चला. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अहो नको, कारण ना माझा हात पण दुखतोय. मग तो म्हणतो की बस एवढंच आहे ना, मग चला मी भरवतो ना तुम्हाला, त्यात काय एवढं, असं म्हणून आता ईश्वरीला तो भरवायला जातो आणि ईश्वरी त्याच्या हातून घास घेते आणि मग खायला लागते. मग आता तो म्हणालेला असतो की जर तुम्ही खाणार नाही ना तर मी पण नाही खाणार,
मग आता ईश्वरी तो घास त्याच्या हातातून घेते आणि म्हणते की आता हे बघा मी खाते, तुम्ही पण खाणार आहात ना. त्यावेळेला मग तो म्हणतो की पहिले तुम्ही हे सगळं संपवायचं आहे. मग त्यावर आता लगेच नम्रता म्हणते की बरं झालं राकेशजी तुम्ही आलात वेळेवर, नाहीतर ना ही ईश्वरी काही माझं ऐकणार नव्हती, नुसती खडूस आहे, माझं काहीच ऐकलं नसतं तिने, तुम्ही आलात म्हणून तरी तिने जेवायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा राकेश म्हणतो की मग हे तर सगळं केलंच पाहिजे, ईश्वरीजींची काळजी तर मला घ्यायचीच आहे, काही झालं तरीही त्यांना जेवायला घातल्याशिवाय मी काही आता इथून हलणार नाही. असं म्हटल्यावर इथे आता ईश्वरी ही स्वतःच्या हाताने जेवायला लागलेली असते आणि राकेश तिच्याकडे बघत असतो. तर दुसरीकडे इकडे आता पुन्हा आकाश येतो आणि म्हणतो की दादा, अरे आता सेकंड हाफला मेहताबरोबर आपली मीटिंग आहे, तुझी तयारी झाली आहे ना. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की एक काम कर, ती मीटिंग पोस्टपोन कर आकाश. तेव्हा आकाश म्हणतो की काय पोस्टपोन्ड. तेव्हा तो म्हणतो की हो, माझं जरा एक महत्त्वाचं काम आहे त्यासाठी. मग आता आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, मी करतो. आकाशला प्रश्न पडलेला असतो की इतकी महत्त्वाची मीटिंग आणि आज दादाने पोस्टपोन कशी काय केली. एरवी कुठलीही मीटिंग पोस्टपोन न करणारा माझा दादा आज कुठल्या कामासाठी बरं ही मीटिंग पोस्टपोन करत असेल असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. आता आकाश तिकडून गपचूप निघून जातो आणि इथे अर्णवच्या डोक्यामध्ये विचार येत असतो की त्याला आता जायचं आहे, ते म्हणजे की आता ईश्वरीला भेटायला. आणि आजीने दिलेला तो लेप असतो, तो लेप तो बघत असतो आणि त्याच्या लक्षात येतं की हा जो लेप आहे तो ईश्वरीला द्यायचा आहे. काय करू असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतो, परंतु काही करून आजीने सांगितलं त्याप्रमाणे त्याला ईश्वरीला भेटायला जायचंच असतं. आजी जे म्हणाली आहे ते आता त्याला करायचंच असतं. तर इकडे आता आजी विचार करते की काय गं अंजली, आपला अर्णव जाईल ना ईश्वरीकडे. त्यावर अंजली म्हणते की हो गं, काळजी नको करूच, जाईल जाईल. तर आता इथे ती विचारते की बाळा तुझा पाय दुखतोय का गं जास्त. तेव्हा ती म्हणते की नाही ठीक आहे आता. तेवढ्यातच आकाश येतो. आकाश आल्याबरोबर अंजली म्हणते की अरे तू आज इतक्या लवकर आलास आणि अर्णव कुठे. तेव्हा तो म्हणतो की अगं आमची आज महत्त्वाची एक मीटिंग होती, परंतु दादाचं काहीतरी महत्त्वाचं काम होतं म्हणून ना त्याने ती मीटिंग पोस्टपोन केली आणि तो निघून गेला. मग त्याच वेळेला आता लगेच आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, इट्स ओके, मी जातो आणि फ्रेश होऊन येतो. त्यावेळेला अंजली म्हणते की हो हो जा तू. आणि मग तिथून तो निघून जातो आणि त्याच वेळेला आजीला आणि अंजलीला लक्षात आलेलं असतं की हे जे त्याचं काही महत्त्वाचं काम आहे ना ते ईश्वरीच्या संदर्भातलंच आहे. आजी म्हणते की म्हणजे अंजली, याचा अर्थ आपला चिंटू हा ईश्वरीला भेटायला जाणार वाटतं, त्याने इतकी महत्त्वाची मीटिंग पोस्टपोन केली, याचा अर्थ तो ईश्वरीलाच भेटायला गेला असेल. याचा अर्थ आपण जे काही करतोय ते अगदी व्यवस्थित करतोय. आता त्यांच्यामध्ये जरा नीट काहीतरी बोलणं तरी होईल. दोघीजणही खूप खुश झालेले असतात. तर इथे नम्रता भाजी निवडत असताना अर्णव आलेला असतो आणि अर्णव हा बघितल्याबरोबर ती म्हणते की अर्णव सर या ना तुम्ही, ईश्वरी आतमध्येच आहे. त्यावेळेला नम्रता येते आणि म्हणते की हे बघ ईश्वरी, कोण आलं आहे. अर्णव सर तुला भेटायला आलेत. आता अर्णव भेटायला आला आहे बोलल्याबरोबर ईश्वरी पुन्हा नाक फुगवते आणि रागाने बघत असते. त्यावेळेला मग आता इथे ईश्वरी म्हणत असते की तुम्ही कशासाठी आलाय आता इकडे. तेव्हा तो म्हणतो की काय ना, आजीने तुझ्यासाठी हा लेप पाठवला होता, समथिंग काय बोलतात त्याला, आंबे हळद लेप वगैरे, तो दिला होता आजीने. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की काय ना ताई, तुला एक गोष्ट माहिती आहे ना की इतकी गोड माणसं ही आजूबाजूला राहून ना आजी इतक्या गोड आहेत, परंतु यांच्यासारख्या काही खडूस माणसांना ते अजूनही बदलू शकलेल्या नाहीत. काही माणसं खडूस असतात, ती खडूसच असतात. मग आता तो लेप देत असतो आणि नंतर मग आता इथे नम्रताला तो म्हणत असतो की तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, तो माणूस ज्याने ॲक्सिडेंट घडवून आणला आहे ना त्याला पोलिसांनी पकडला आहे आणि त्याने अशी कबुली दिली आहे की तो ती गाडी चोरी करण्यासाठी म्हणून आलेला होता आणि तो चोरच होता, बाकी असं काही त्याचा उद्देश नव्हता. हे सगळं आता प्रूफ झालेलं आहे. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की परंतु तुमच्यामुळेच तर मी त्या गाडीमध्ये जाऊन बसले ना, तुम्ही मला रागाने तिकडे पाठवलं स्नॅक्स आणायला आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलं आहे. तेव्हा नम्रता म्हणते की अगं इशू असं काय करतेस, अगं हा केवळ योगायोग असू शकतो, बाकी काय आहे, यांनी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की हे बघा नम्रताजी, तुम्ही ना माझं वकीलपत्र घेऊ नका, खरं तर मुळात गरजच नाही आहे ना या सगळ्याची. मी खरं आहे, माझी बाजू खऱ्याची आहे, त्यामुळे कोणी बाजू घेण्याची माझी गरज नाही आहे. हे जे सगळं काही घडलं आहे ते मी मुद्दाम घडवून आणलेलं नाही आहे, त्यामुळे मी यावर आता काहीच बोलणार नाही. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की बघितलं का ताई, मला वाटलं हे माणूस इथे सॉरी बोलण्यासाठी म्हणून आलेले असतील, मला वाटलं आहे की सॉरी बोलण्यासाठी म्हणून इथून जात असतील, परंतु नाही, ह्या माणसाला काहीच वाटत नाही, म्हणजे एखाद्याची माफी मागणं किंवा काही यांना काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की फाईन, इट्स ओके.
असं म्हणून तो पुढे असं बोलतो आणि नंतर पुढे म्हणतो की आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दिस, कारण मी हे काही घडवून आणलेलं नाही आहे आणि मी काहीही केलेलं नाही आहे. त्यामुळे आता मी एक गोष्ट सांगतो की मी यामध्ये काही जबाबदार नाही आणि माझी यात काहीच चुकी नाही असं मला वाटतं. त्यावेळेला ईश्वरी मात्र आणखीनच चिडते आणि मग त्यावर अर्णव म्हणतो की माझी मात्र आज एक मोठी चूक झाली. एखाद्या अनडिझर्विंग माणसाला मी इतकं मोठं इम्पॉर्टन्स दिलं. आता मात्र मी तसं काही चुकीचं वागणार नाही असं म्हणून अर्णव निघून जातो. नम्रता म्हणते की प्लीज अर्णवजी थांबा थांबा, परंतु अर्णव सर निघून गेलेले असतात आणि इथे ईश्वरी म्हणते की जाऊ दे या माणसाला आणि ती बरडी फोडायला चाललेली असते. ती हातात तशीच बरणी धरते आणि म्हणते की नाही इशू, असं करू नकोस. अगं आजीने इतक्या प्रेमाने तुझ्यासाठी हे सगळं पाठवले असं म्हणून ती खुश होत असते. नंतर आता आजी आणि अंजली अर्णव कधी घरी येतो याची वाट बघत असतात. आता आजी म्हणत असते की काय गं, तुला काय वाटतं की अर्णव गेला असेल का तिकडे तिच्या घरी? त्यावेळेला अंजली म्हणते की हो गेलाच असेल. तेवढ्यातच आता गाडीचा हॉर्न वाजतो आणि अंजली म्हणते की आजी अगं चिंटू आला वाटतं, घरी आलाय. तेवढ्यातच अर्णव आलेला असतो आणि अर्णव त्यांच्याकडे बघत म्हणतो की काय काय झालं आहे? त्यावेळेला आता इथे आजी विचारते की चिंटू तुला काही झालं आहे का, म्हणजे तू ईश्वरीला तो लेप देऊन आलास ना? त्यावेळेला तो हो असं म्हणतो आणि नंतर म्हणतो की 1 मिनिट रमेश सुरेश दोघांनीही जरा इकडे या. त्यावेळेला ते त्याचे जे काम करणारे असतात त्यांचे ते समोर येतात आणि म्हणतात की येस सर बोला. तेव्हा आजीला तो सांगतो की हे बघ आजी, आता इथून पुढे कोणासाठी तुला काहीतरी द्यायचं असेल, कोणासाठी काहीतरी तुला पाठवायचं असेल तर मात्र तू मला सांगायचं नाहीस, या दोघांना सांगायचं, हे तुझे काम करतील. लक्षात घ्यायचं, मी उगीचच असा कुठेही कोणाच्याही घरी जाणार नाही आणि जिथे माझा अपमान होतो तिथे मी अजिबात जाणार नाही. आणि खरं तर आज माझे डोळे उघडले आहेत. कसं आहे ना, कधीतरी स्वतःची कोणी लायकी दाखवून दिलं ना तर मात्र माणसाचे डोळे उघडतात. तसंच माझं झालेलं आहे. तेव्हा अंजली विचारते की काय रे चिंटू, सगळं ठीक तर आहे ना, तू का चिडलायस? तो म्हणतो की उलट मी शांत आहे, काम झालं आहे. आता माझं डोकं शांत झालं आहे आणि बघत काय बसलायत, तुम्हाला भूक नाही लागली का? चला मला भूक लागली आहे, जेवायला वाढा, मी फ्रेश होऊन येतो असं म्हणून तो जातो. तेव्हा आता आजी म्हणते की अगं असा काय? तेव्हा अंजली म्हणते की अगं तो शांत आहे असं बोलत तर होता, परंतु हा विचित्र शांत होता असं नाही वाटत का तुला? याचा अर्थ परत काहीतरी तिकडे झालं आहे का? असं म्हणून डोक्याला दोघीजणी हात लावतात. दुसरीकडे नम्रता ही आपल्या ईश्वरीच्या पायाला लेप लावून देत असते आणि विचारते की तुला आता कसं वाटतंय? तेव्हा ईशू म्हणते की ताई खरंच खूप बरं वाटतंय आता मला, खरंच खूप छान वाटतंय. तेवढ्यातच आता ती म्हणते की हे बघ आजीचाच फोन आला. तेव्हा अंजली बोलते की काय गं, बरं वाटतंय ना तुला? तेव्हा ती म्हणते की हो मला एकदम बढिया वाटतंय. मग आजीकडे ती फोन देते आणि आजी विचारते की काय गं, बरं वाटलं ना? त्यावर आता लगेच ईश्वरी म्हणते की हो आजी मला बरं वाटलं आहे खरंच, आणि तुम्ही जो लेप दिला ना त्याने खूप छान वाटतंय मला. तेव्हा आजी म्हणते की हो बाळा तुझी काळजी घे. काय ना अगं आम्हाला दोघींना तुला भेटायला यायचं होतं, परंतु तिकडे आत्या. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आजी काहीच काळजी करू नका, नको तुम्ही भेटायला येऊच नका. असं करेन मी बरी झाली ना की मीच तुम्हा दोघींना भेटायला येईन. तेव्हा मग आता ईश्वरीला आजी म्हणते की बरं बरं तू लवकर बरी हो आणि लवकर आम्हाला भेटायला ये हा, असं म्हणून आता ती खुश होत असते. त्यानंतर मग आता अंजली म्हणते की बरं ठीक आहे ईश्वरी, तू तुझी काळजी घे हा आणि औषधं वगैरे सगळं व्यवस्थित घे. आणि आजी तिला समजवत असते की बाळा हे बघ सगळं काही व्यवस्थित होईल, काळजी करू नकोस, तू लवकरच आम्हाला भेटायला ये, आम्हाला ना खरंच तुझी खूप आठवण येते गं. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की हो चालेल आजी, अजिबात काळजी करू नका, मी येते भेटायला. नंतर मग आता तिच्या पायाला लेप लावून झालेला असतो आणि नम्रता म्हणते की हे बघ इशू, हा पाय असाच ठेव, आणि खरंच ते लोक खूप चांगले आहेत ना गं, आजी पण खूप प्रेमळ आहेत. तेव्हा मग इशू म्हणते की हो आजीही खूप प्रेमळ आहे, खूप जीव लावतात ते मला, अंजली ताई खूप छान आहेत, असं म्हणून त्या दोघीजणीही त्या दोघींचं कौतुक करत असतात. परंतु इथे आता ईश्वरीच्या डोक्यामध्ये अर्णव येत असतो. अर्णव हा असा कसा असा विचार तिच्या डोक्यात येतो. तेव्हा जे काही घडलं आहे, म्हणजे अर्णव तिला म्हणालेला असतो की आज मी खूप मोठी चूक केली, ते म्हणजे एका अनडिझर्विंग माणसाला इम्पॉर्टन्स देण्याची चूक मी केलेली आहे. ते सगळं आता तिला आठवतं आणि त्यानंतर मग आता नम्रता तिच्या पायाला लेप लावते, ती शांत पडून असते आणि अर्णवचेच विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतात. तर अर्णवचंही मित्रांनो काही दुसरं चालू नसतं, त्याचंही तेच असतं. ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याच्याही डोक्यामध्ये ईश्वरीचे विचार सुरू असतात. ईश्वरीचं जे समोर ठेवलेलं लॉकेट असतं आईबाबांचं, त्याच्याकडे त्याचं लक्ष जातं आणि तिथे ईश्वरी त्याला म्हणालेली असते की सर मी तुम्हाला 5,000 रुपये आता पाठवले आहेत, म्हणूनच आता ह्या लॉकेटची किंमत ही
49,000वरून 44,450 अशी आहे. आणि सर, ही जी काही उरलेली रक्कम आहे ना, ती मी तुम्हाला नक्कीच परत करेन, पूर्ण व्यवस्थित परत करेन आणि त्यानंतरच मग मी मुंबई सोडेन. हे जे काही माझ्यावरचं तुमच्यावरचं एहसान आहे ना तुमचं, ते मी नक्कीच पूर्ण करणार आहे, तुम्ही काळजी करू नका. परंतु हे लॉकेट मी सोडवणार. आता हे सगळं त्याची जी वाक्य असतात बोललेली ती अर्णवला आठवत असतात आणि त्याला अस्वस्थ होत असतं. ईश्वरी इथे नाही, परंतु तिचे ज्या काही आठवणी आहेत त्या त्याच्या डोक्यातून जात नसतात. नंतर ईश्वरी ही घरी असते, तिला नम्रता लेप लावून देत असते, तरीही तिच्या डोक्यामधून अर्णवचे विचार जात नाहीत. आता अर्णव घरी येतो. घरी आल्यानंतर तो झोपलेला असतो आणि झोपल्यानंतर एका कुशीला होत दुसऱ्या कुशीला नुसता वळत असतो. आणि जंगलात ते दोघंही सापडलेले असताना ईश्वरीला किडनॅप केलेलं होतं. त्यावेळेला ईश्वरीने कशाप्रकारे त्याला खायला भरवलेलं होतं स्वतःच्या हाताने, हे सगळं त्याला आठवत असतं. आणि त्यानंतर ईश्वरी ही सगळं आठवत असते की कशाप्रकारे दोघंजणी एकमेकांसोबत अडकलेले होते, परंतु अर्णवने तिची पूर्णपणे काळजी घेतलेली होती आणि त्या काळजीमुळेच ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही त्या जंगलातून सुटू शकले होते. हे सगळं आता तिला आठवतं. नंतर मग अर्णवला आठवण येते की जेव्हा त्याला अगदी खूप तहान लागलेली होती, तेव्हा ईश्वरीने त्याच्यासाठी पटकन म्हणजेच जे पानं असतात त्याचा द्रोण तयार केलेला असतो आणि त्या द्रोणमधून त्याला पाणी दिलेलं असतं. आणि पाणी दिल्याबरोबर झटक्यात काहीही विचार न करता अर्णवने घटाघटा ती पाणी पिऊन घेतलेलं असतं. ईश्वरी ही प्रत्येक वेळा अर्णवला जपत असते, हे सगळं त्याला आता आठवत असतं आणि सगळ्यांनी दोघांनाही खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर आता रिसेंटली होळीच्या वेळेला काय झालं, होळीला चुकूनच अर्णवच्या अंगावर ईश्वरीच्या हातातून ताटातला रंग सांडला जातो आणि त्याचा कुर्ता पूर्ण खराब होऊन जातो. त्यावेळेला अर्णव चिडून तिला म्हणतो की काय चाललं आहे तुझं नॉनसेन्स, तुला माहिती आहे ना की मला रंग खेळायचे नसतात. मी तुला सांगितलं होतं की मला अजिबात रंग वगैरे लावायचा नाही. मग हे काय केलंस तू हे सगळं मुद्दाम घडवून आणलंयस का, असं म्हणून तो तिच्यावर चिडतो आणि त्यानंतर तिला पाठवतो. तेव्हा गाडीमध्ये ड्रायव्हर म्हणतो की चला, आता अर्णव सरांनी मला जे काही काम सांगितलेलं होतं ते तर कंप्लीट झालेलं आहे, गुड बाय, असं म्हणून तो आता गाडीतून तिथून उडी मारतो. त्यावेळेला ईश्वरीचा एक अपघात होतो. हे सगळं तिला आठवतं आणि तिला त्यावेळेला त्याचा खूप राग देखील येत असतो. आणि नंतर आता इथे आजी असते आणि आजी ही दरवाजा उघडते. हळूच आपल्या चिंटूकडे बघते तर तो विचारांमध्येच गुंतलेला असतो. आता काय बोलायचं हे आजीला काहीच कळत नाही. तिला कळतं की चिंटूला या सगळ्याचं ईश्वरीचं ॲक्सिडेंटचं गिल्ट आलं आहे. नंतर मग आता ईश्वरीच्या खांद्यावर डोकं ठेवून तो जेव्हा तिथून निघत असतो किडनॅप झालेल्या ठिकाणावरून, ते सगळं आता त्या दोघांनाही आठवत असतं आणि त्या छोट्या मोठ्या आठवणी त्यांच्या डोक्याभोवती पिंगा घालत असतात. ईश्वरी विचार करते की मी नक्की काय केलं आहे, मी चुकली आहे का, म्हणून आता तीही विचारच करत राहिलेली असते. आणि इकडे अर्णवचं देखील तेच सुरू असतं. दोघांच्याही डोक्यामध्ये फक्त एकमेकांचेच विचार सुरू असतात आणि या विचारांमध्ये दोघंजणही अस्वस्थ झालेले असतात. आता काय करावं हे दोघांना काहीही सुचत नसतं. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, ईश्वरी ऑफिसमध्ये आलेली असते आणि लावण्या तिला म्हणते की हे बघ, तू ऑफिसमध्ये आली आहेस हे ठीक आहे, आता ऑफिसमध्ये धूळ झाडण्यासाठीही तुझ्यासाठी काही काम उरलेलं नाही आहे. त्यामुळे आता एक काम कर, फक्त ऑफिसमध्ये बसून राहा आणि इथे बसून राहण्यासाठी दिवसभर फक्त, बाकी काही करू नको. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजिबात ARच्या मागे पुढे करायचं नाही, गपचूप राहायचं, कळलं ना. आणि जे काही करायचे ते बसून राहण्याचे दिवस भरायचे तुला, बाकी काही करू नको, असं म्हणून आता लावण्या ही तिला बोलते आणि तिचा इन्सल्ट करते की अजिबात तू कुठेही काम करायचं नाही आणि त्याचप्रमाणे अर्णवलाही कुठल्याही प्रकारे मदत करायची नाही, त्याला मागे पुढे करायचं नाही, असं लावण्या बोलल्याबरोबर ईश्वरी बघत राहते. तर इथे आता लावण्या ही जाते आणि नंतर अर्णव हा तिथे हात लावत म्हणत असतो त्या मशीनला की जर ह्या मशीनवर काम सुरुवात करता आली असती तर खरंच किती बरं झालं असतं. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की सर, कोशिश करून बघायला काय हरकत आहे, आपण एक कोशिश तर नक्कीच करू शकतो ना, असं म्हणून ती आता त्या मशीनला हात लावत असते. आणि त्याच वेळेला अर्णव तिचा हात पुन्हा बाजूला झटकतो आणि म्हणतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, तुला मी काय सांगितलं होतं की या मशीनला हात लावायचा नाही, डोंट डेअर टू डू दिस, असं अजिबात करायचं नाही, या मशीनला आता इथून पुढे हात लावायचा नाही, ह्या मशीनपासून दूर राहायचं आणि माझ्यापासूनही तितकंच दूर राहायचं, अशी वॉर्निंग आता अर्णव हा ईश्वरीला देतो.
आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा अर्णव हा ईश्वरीचा ऑफिसमध्ये अपमानच करतो आणि त्यामुळे ती त्याच्याकडे बघतच राहते. आणि हे सगळं पाहून लावण्याला मात्र खूप आनंद झालेला असतो. ईश्वरीचा जो काही अपघात होतो त्यानंतर ती ऑफिस जॉईन करते, परंतु पुन्हा एकदा अर्णव तिच्याबरोबर तुटक वागतो आणि हे सगळं पाहून इथे सगळ्यांनाच मजा येत असते. आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.